Hello students, welcome to 12th Commerce, Organization of Commerce and Management. Last lecture we have started chapter number first. Today we have Frederick Wilson, Frederick Winslow Taylor's Scientific Management Theory. Frederick विन्स्लो टेलर यांचा शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत ज्याला म्हणता येईल सायंटिफिक मॅनेजमेंट थेअरी. सायंटिफिक शास्त्रीय मॅनेजमेंट व्यवस्थापन यांचा थेअरी मीन्स सिद्धांत. फ्रेडरिक विन्स्लो टेलर यांचा सायंटिफिक मॅनेजमेंट थेअरी यांचा शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत असं म्हणता येईल. या संदर्भातील फ्रेडरिक विन्स्लो टेलर 1856 to 1915 1856 ते 1915 मध्ये त्यांच्या हा एक टेलर वॉज ॲन अमेरिकन हू स्टार्टेड हिज करिअर ॲज अ मेकॅनिस्ट इन टेलर हा एक अमेरिकन व्यक्ती होता ज्याने मिडवेल स्टील वर्क्स येथे म्हणजे कोठे तो एक मेकॅनिस्ट होता. त्यांनी मिडवेल स्टील वर्क्स येथे फिलाडेल्फियामध्ये काय करत होता तो ग्रॅज्युअली थ्रू हिज हार्ड वर्क अँड प्रोग्रेस रोज द पोझिशन ऑफ चीफ इंजिनियर. येथे तो त्यांनी कामाची सुरुवात केली मिडवेल स्टील वर्क्समध्ये आणि त्यानंतर तो हळूहळू काय केला स्वतःच्या प्रोग्रेसनुसार तो काम करत कुठपर्यंत गेला द पोझिशन ऑफ चीफ इंजिनियर. तो एका मेकॅनिस्टपासून तेथून त्यांनी सुरुवात केली मेकॅनिक म्हणून आणि तिथून त्यांनी स्वतःच्या हार्डवर्क अँड प्रोग्रेसमधून त्यांनी मिडवेल स्टील वर्क्समध्ये आपल्या परिश्रमातून म्हणजेच वर्क अँड प्रोग्रेसमधून तो कुठपर्यंत गेला त्यांनी पूर्णपणे चीफ इंजिनियरपर्यंत त्यांनी त्या ठिकाणी मिडवेल स्टील वर्क्स यामध्ये काम करण्यास सुरुवात केली. आणि त्यानंतर मग त्यांनी ही इज इंट्रोड्यूस्ड बाय ऑब्झर्वेशन अँड एक्सपेरिमेंट्स बेस्ड ऑन सायंटिफिक डेटा. त्यांनी काय केलं वैज्ञानिक म्हणजेच याचा अर्थ ऑब्झर्वेशन अँड एक्सपेरिमेंट त्यांनी त्यांनी त्यावरतीचे निरीक्षण आणि वेगवेगळे प्रयोग सादर केले या वैज्ञानिक रूपातील. त्यानंतर टेलर्स अप्रोच टुवर्ड मॅनेजमेंट इज टर्म्ड ॲज सायंटिफिक मॅनेजमेंट. टेलर यांनी काय केलं पूर्णपणे या अप्रोचवरनं त्यांनी काय केलं वैज्ञानिक दृष्टिकोन आणला या मॅनेजमेंटमध्ये. वैज्ञानिक व्यवस्थापन ज्याला संबोधलं झालं सायंटिफिक मॅनेजमेंट. फॉर दिस कॉन्ट्रीब्युशन इन डेव्हलपमेंट ऑफ मॅनेजमेंट थॉट्स ही is known as father of scientific management. या त्यांच्या वैज्ञानिक योगदानामुळे त्यांच्या या मॅनेजमेंटमधील योगदानामुळे त्यांना काय म्हणण्यात आलं फ्रेडरिक विन्स्लो टेलर यांना काय म्हणण्यात आलं ऑल्सो नोन ॲज फादर ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट. शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक म्हणून सुद्धा ओळखण्यात आलं. फ्रेडरिक विन्स्लो टेलर यांना काय येतं ऑल्सो नोन ॲज फादर ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट. शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक सायंटिफिक मॅनेजमेंटचे फादर ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट. फॉर दिस कॉन्ट्रीब्युशन इन डेव्हलपमेंट ऑफ मॅनेजमेंट थॉट्स ही इज नोन ॲज फादर ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट. आपल्याला MCQ मध्ये विचारण्यात येतो फ्रेडरिक विन्स्लो टेलर is also known as father of scientific management. या फादर ऑफ सायंटिफिक किंवा मॅच द पेअर्समध्ये आपल्याला विचारण्यात येतं फ्रेडरिक विन्स्लो टेलर फादर ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट. टेलर्स मॅनेजमेंट थेअरी इज बेस्ड ऑन सायंटिफिक एक्सपेरिमेंट. टेलर यांच्या जी कोण थिअरी आहे ते सायंटिफिक थिअरी आहे. कशावरती डिपेंडेड आहे सायंटिफिक एक्सपेरिमेंट वैज्ञानिक प्रयोगावरती अवलंबून आहे. दिस थिअरी इन्व्हॉल्व्स द ॲप्लिकेशन ऑफ सायंटिफिक अप्रोच
टू डिसिजन मेकिंग अँड सॉल्विंग देम ॲट सेम टाईम. या सिद्धांतामुळे काय होतं, डिसिजन मेकिंग निर्णय घेणे आणि त्याच वेळेला त्याच्यातील सायंटिफिक अप्रोच अँड डिसिजन सॉल्विंग देम ॲट द सेम टाईम. निर्णय घेणे आणि त्या संदर्भातील सॉल्विंग द सेम टाईम, त्याच वेळेस निर्णय घेणे आणि ज्या कोणत्याही सॉल्विंग प्रॉब्लेम्स आहेत त्या संदर्भातील समस्या आहेत त्यांचे निराकरण म्हणजे ते सॉल्व करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनातून अवलंब करणे याचा उपयोग होतो या थेअरीचा. इमिजिएट ॲक्शन इन्व्हॉल्व दिस थेअरी इन्व्हॉल्व्स द ॲप्लिकेशन ऑफ सायंटिफिक अप्रोच टू डिसिजन मेकिंग अँड सॉल्विंग देम ॲट द सेम टाईम्स. या थिअरीमुळं या सिद्धांतामुळे डिसिजन घेणे निर्णय घेणे आणि त्याच वेळेस त्याच समस्याच्या म्हणजे जे प्रॉब्लेम्स आहे सॉल्विंग देम ॲट द सेम टाईम त्या समस्याचं निराकरण म्हणजे त्या समस्या ज्या कोणतेही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी या सायंटिफिक मॅनेजमेंटचा उपयोग करण्यात येतो. आणि ही टेलर्स मॅनेजमेंट थेअरी इज बेस्ड ऑन सायंटिफिक एक्सपेरिमेंट. ही पूर्णपणे टेलर यांचा सिद्धांत थेअरी कशावर डिपेंडेंट आहे, सायंटिफिक एक्सपेरिमेंटवर म्हणजेच वैज्ञानिक प्रयोगावर अवलंबून आहे. आणि त्याचमुळं काय होतं, प्रॉब्लेम्स इमिजिएट सॉल्व करता येतात, टेकिंग अ डिसिजन्स घेता येतात. या सर्व काही कशामुळे सॉल्विंग होतं तर सायंटिफिक एक्सपेरिमेंटमुळं. अकॉर्डिंग टू टेलर्स problem should be solved by scientific techniques rather than the rule of thumb and a trial and error approach. ज्या कोणतेही प्रॉब्लेम्स म्हणजे त्यामध्ये टेलरच्या मते काय आहे, समस्या सोडवताना प्रॉब्लेम्स सॉल्व करताना काय करता येतं त्याद्वारे टेक्निक्स रॅदर दॅन द रूल ऑफ थंब अँड अ ट्रायल अँड एरर अप्रोच. या प्रॉब्लेम सॉल्व करताना मूलभूत नियम आणि चुकांमधून म्हणजेच जे कोणतेही चुका प्रॉब्लेम येणार ट्रायल अँड एरर या चुकांमधून शिकण्याची पद्धत न वापरता डायरेक्टली सायंटिफिक म्हणजे तांत्रिक वैज्ञानिक तंत्राचा अवलंब करणे आवश्यक आहे. हे प्रॉब्लेम सॉल्व करताना ट्रायल अँड एरर न करता म्हणजेच काय होईल त्याचा म्हणजे नियम बनवा चुका आणि त्या चुकांमधूनच सुधारण्यापेक्षा डायरेक्ट या प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी सायंटिफिक टेक्निकचा उपयोग करणे आवश्यक आहे असे या सिद्धांतामधून. आता त्या संदर्भातील फेडरिक विन्स्लो टेलर यांनी डेफिनेशन सांगण्यात आले सायंटिफिक मॅनेजमेंटची. फेडरिक टेलर यांच्या मतानुसार डेफिनेशन ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट बाय फेडरिक टेलर. आता या फेडरिक टेलर यांच्या वैज्ञानिक म्हणजे शास्त्रीय मॅनेजमेंटची डेफिनेशन सांगण्यात आली. सायंटिफिक मॅनेजमेंट कन्सिस्ट ऑफ नोईंग व्हॉट यू नोईंग माहीत असले म्हणजे दॅट इज मॅनेजमेंट वॉन्ट मॅन डू टू एक्झॅक्टली अँड सीइंग इट दॅट दे डू इट इन द बेस्ट अँड द चीपेस्ट मॅनर. या सायंटिफिक मॅनेजमेंटरित्या काय सांगण्यात आलं आहे, सायंटिफिक वैज्ञानिक मॅनेजमेंटमध्येच म्हणजे सायंटिफिक मॅनेजमेंटमध्ये व्यवस्थापनालाच म्हणजेच मॅनेजमेंटला जे कोणत्याही व्यक्तीला म्हणजे जो पर्सन्स आहे वॉन्ट मेन डू एक्झॅक्टली काय नक्की काय करायचं आहे हे माहीत असणं आवश्यक आहे. अँड सीइंग इट दॅट दे डू इट इन द बेस्ट अँड चीपेस्ट मॅनर आणि त्या व्यक्ती सर्वोत्कृष्ट म्हणजेच बेस्ट उत्तमरित्या व चीपेस्ट मॅनर व कमी खर्चात काम पूर्ण कसे करतील हे पाहणं आवश्यक आहे. त्यालाच त्या संदर्भातील डेफिनेशन सायंटिफिक मॅनेजमेंटरित्या म्हणण्यात आलेलं आहे. सायंटिफिक मॅनेजमेंट कन्सिस्ट ऑफ नोईंग व्हॉट यू वॉन्ट मॅन टू डू एक्झॅक्टली. वैज्ञानिक व्यवस्था म्हणजे सायंटिफिक मॅनेजमेंटमध्ये
जो कोणताही मॅनेजर आहे किंवा तो जो मॅन आहे, जो व्यक्ती आहे, त्याला नेमकं वॉन्ट टू डू एक्झॅक्टली नक्की काय करायचं आहे हे माहीत असलं गेलं पाहिजे. आणि त्याचद्वारे जो कोणताही वर्क करणार आहे तो बेस्ट, सर्वोत्तम आणि कमी किमतीमध्ये, कमी खर्चात पूर्ण कसे करता येईल हे सायंटिफिक मॅनेजमेंटद्वारे लक्षात येतं. सायंटिफिक मॅनेजमेंट, डेफिनेशन ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट बाय फ्रेडरिक टेलर यांच्या मतानुसार वैज्ञानिक मॅनेजमेंट म्हणजे काय? वैज्ञानिक म्हणजेच सायंटिफिक मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापकाला म्हणजे ज्यामध्ये वर्किंग करण्यात येणाऱ्या मॅनेजरला काय नोईंग व्हॉट यू वॉन्ट मॅन डू एक्झॅक्टली नक्की काय करायचं आहे हे माहीत असलं गेलं पाहिजे आणि त्या व्यक्तीनं सर्वोत्कृष्ट म्हणजे बेस्ट अँड चीपेस्ट मॅनर दे डू इट इन जी योग्य आणि कमी खर्चात काम पूर्ण कसं करतील याकडे पाहणे म्हणजेच त्याला सायंटिफिक मॅनेजमेंट. आता या संदर्भातील प्रिन्सिपल ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट, वैज्ञानिक व्यवस्थापनाचे काही मॅनेजमेंटरित्या प्रिन्सिपल्स देण्यात आलेले आहेत, तत्त्व देण्यात आलेले आहेत. ते पुढील प्रमाणे. आता नेमके सायंटिफिकरित्या काय आहेत? दीज प्रिन्सिपल्स आर ॲज फॉलोज. वैज्ञानिक दृष्टिकोनातून जे व्यवस्थापनाचे तत्त्वे ज्याला आपण प्रिन्सिपल्स म्हणतो ते खालीलप्रमाणे आहेत. फर्स्ट आहे सायन्स, नॉट रूल ऑफ थंब. विज्ञान आहे पण नॉट रूल ऑफ थंब, मूलभूत नियम नाही. विज्ञान आहे का? आहे, पण मूलभूत म्हणजे नॉट रूल ऑफ थंब, काही रूल ऑफ थंबची मेथड अवलंबण्यात आली आहे या सायंटिफिक मॅनेजमेंटमध्ये. त्याचं फर्स्ट प्रिन्सिपल आहे विज्ञान आहे परंतु नॉट रूल ऑफ थंबची पद्धत यामध्ये वापरण्यात आली नाही विज्ञानरित्या. इन ऑर्डर टू इन्क्रीज ऑर्गनायझेशनल इफिशियन्सी the rule of thumb method should be submitted with the methods developed through scientific analysis of work. Rule of thumb decisions are based on personal judgment of the manner. आता या इन ऑर्डर इन्क्रीज ऑर्गनायझेशनल इफिशियन्सी, संघटनात्मक कार्यक्षमता वाढवण्यासाठी, इफिशियन्सी कार्यक्षमता, ऑर्गनायझेशनल इफिशियन्सी म्हणजेच व्यवस्थापनामध्ये म्हणजे संघटनात्मक कार्यक्षमता वाढवण्यासाठी रूल ऑफ थंबची पद्धत मेथड शुड बी substituted order with the method developed through the scientific analysis of work. रूल ऑफ थंबची पद्धत न वापरता कामाच्या वैज्ञानिक म्हणजेच विकसित केलेल्या पद्धतीचा वापर केला पाहिजे. सायंटिफिक ॲनालिसिस ऑफ वर्क. आता रूल ऑफ थंब डिसिजन आर बेस्ड ऑन पर्सनल जजमेंट ऑफ द मॅनर. रूल ऑफ थंब हे कशावरती अवलंबून आहे? हे सर्वसाधारण पद्धतीनं कशावरती असते? पर्सनल जजमेंट ऑफ द मॅनेजर, म्हणजे जो कोणता मॅनेजर आहे याच्या वैयक्तिक जजमेंटवरती म्हणजे त्याच्या आकलनावर आधारित असतात. म्हणजे त्या एका सिंगल पर्सनच्या जजमेंटवरती रूल ऑफ थंब वापरला जातो. त्याच्या थंब याचाच अर्थ थंबनेल, या थंबवरनं म्हणजे जो कोणताही एका सिंगल मॅनेजर आहे त्याच्याच वर्किंगवरनं अवलंबलं जातं, त्याचनुसार ते वर्क करतं. ते वर्क न करता सायंटिफिक ॲनालिसिसद्वारे वर्क करणे. आणि त्यानंतर टेलर इन्स्टेड अपॉन सायंटिफिक मेथड फॉर एव्हरी स्मॉल वर्क. टेलर यांनी प्रत्येक लहान कामासाठी काय देण्यात आले? सायंटिफिक प्रिन्सिपल्सचा म्हणजेच वैज्ञानिक पद्धतीचा वापराचा आग्रह धरला आहे किंवा त्यांनी प्रत्येक छोट्या छोट्या कामासाठी सायंटिफिक मॅनेजमेंटचा यूज करणं गरजेचं आहे असं सांगण्यात आले. दस principle is concerned with the selecting the best way of performing a job after scientific analysis of that job and not by trial and error
मेथड. प्रत्येक छोटे छोटे कामासाठी सुद्धा त्यांनी काय दिलं आहे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आग्रह धरलेला आहे किंवा वैज्ञानिक सायंटिफिक मॅनेजमेंटचा यूज करा असं सांगितलं. त्याचबरोबर हे तत्त्व म्हणजे याचाच अर्थ हे प्रिन्सिपल काय सांगण्यात आलं आहे, कामाचे वैज्ञानिक विश्लेषण करून म्हणजेच त्याद्वारे इन्स्टेड सायंटिफिक मेथड फॉर दिस प्रिन्सिपल कन्सर्न विथ द सिलेक्टिंग द बेस्ट वे ऑफ परफॉर्मिंग जॉब आफ्टर सायंटिफिक ॲनालिसिस ऑफ दॅट जॉब अँड नॉट बाय ट्रायल अँड एरर मेथड. यासाठी पूर्णपणे वैज्ञानिक दृष्टिकोन करून ते फक्त काम ट्रायल अँड एरर बेसवरती न करता त्याच्याद्वारे जे जॉब वर्किंगद्वारे योग्य पद्धतीनं त्याद्वारे सायंटिफिकरित्या करणं गरजेचं आहे. स्टँडर्ड रिक्वायर्ड टाईम अँड स्टँडर्ड आउटपुट शुड बी डिफाईन्ड बाय द मॅनेजर. स्टँडर्ड म्हणजे ज्यामुळे वेळ आणि मानवी शक्ती म्हणजे त्याचाच अर्थ स्टँडर्ड टाईम आणि ह्युमन एनर्जी हे दोन्ही वाया न जाता अपेक्षित म्हणजे पर्टिक्युलर टाईम पिरियडमध्ये स्टँडर्ड आउटपुटरित्या काम करणं आवश्यक आहे. अकॉर्डिंग टू टेलर इवन अ स्मॉल प्रोडक्शन ॲक्टिव्हिटी लाईक लोडिंग आयर्न शीट into box cars can be scientifically planned. टेलर यांच्या म्हणण्यानुसार अकॉर्डिंग टू टेलर बॉक्समध्ये लोखंडी शीट चढवण्यासाठी याचाच अर्थ काय, लोडिंग आयर्न स्टील इंटू बॉक्स कार्स म्हणजेच लोडिंग करणे चढवण्यासाठी कायमध्ये बॉक्समध्ये लोखंडी शीट्स चढवण्यासाठी उत्पादनाचे संबंधित साध्या कामाचेही वैज्ञानिक दृष्टिकोनातून नियोजन करता येऊ शकते. याचाच अर्थ एखाद्या जर सिंपल साध्या बॉक्समध्ये सुद्धा आयर्न शीट आपल्याला जर चढवायची असेल किंवा ठेवायची असेल त्यावरती त्या बॉक्समध्ये तर त्यासुद्धा कामासाठी आपण अदर इफिशियन्सी न वेळ करता टाईम कन्झ्युमिंगरित्या सायंटिफिकरित्या त्याचं नियोजन करून मॅनेजमेंट करून आपण ते कॅन बी सायंटिफिकली प्लॅन्ड आपण योग्य पद्धतीने नियोजन करून ते वर्किंग करू शकतो. नॉट ट्रायल अँड एरर बेसवरती रूल ऑफ थंब एका मॅनेजरच्या डिसिजन्सवरती ते वर्किंग न करता त्याला योग्य प्रकारात आपण ती लोडिंग करून वर्किंग करू शकतो. सेकंड प्रिन्सिपल्स आहे याने फेडरिक विन्स्लो टेलर यांनी देण्यात आलेल्या सायंटिफिक मॅनेजमेंटमधील सेकंड प्रिन्सिपल्स आहे हार्मोनी नॉट डिस्कॉर्ड. याचाच अर्थ एक प्रकारात अंडरस्टँडिंग असलं पाहिजे. नॉट डिस्कॉर्ड याचाच अर्थ विवाद नसला पाहिजे. या दोघांमध्ये हार्मोनी म्हणजे समरसता म्हणजे ज्याला आपण म्हणतो एकमेकांमध्ये अंडरस्टँडिंग असलं पाहिजे. नॉट डिस्कॉर्ड याचाच अर्थ वादविवाद नसले गेले पाहिजेत. अकॉर्डिंग टू धिस प्रिन्सिपल देअर should be harmony between the employee and management. कर्मचारी आणि मॅनेजमेंट या दोघांमध्ये काय असलं गेलं पाहिजे, सामंजस्यपणा असलं गेलं पाहिजे, अंडरस्टँडिंग असलं गेलं पाहिजे. या दोघांमध्ये कसलाही वादविवाद कॉन्फ्लिक्ट म्हणजे तंटे वादविवाद संघर्ष असता कामा नये. त्यामुळे काय होईल, वर्किंग योग्य प्रकारे होईल आणि जे कोणते बिझनेस ऑर्गनायझेशनचे गोल्स अचीव आहेत ते योग्य प्रमाणात करण्यात येतील. त्यात एम्प्लॉईज आणि मॅनेजमेंट यामध्ये कसल्याही प्रकारचे कॉन्फ्लिक्ट वादविवाद संघर्ष असता कामा नये. त्याद्वारे ते योग्य प्रमाणात अंडरस्टँडिंगने त्या दोघांनी वर्क करणं हा त्यातील सेकंड प्रिन्सिपल ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट. This consideration will help in minimizing conflict between them. कमीत कमी वादविवाद बिटवीन देम एम्प्लॉई अँड मॅनेजमेंटमध्ये यामुळे मदत होईल. या दोघांमध्ये योग्य समन्वय साधता येईल. परफेक्ट अंडरस्टँडिंग बिटवीन एम्प्लॉई अँड मॅनेजमेंट विल बी हेल्पफुल इन creating healthy work environment for achieving the described goals. परफेक्ट अंडरस्टँडिंग दोघांमध्ये योग्य असा संवाद सामंजस्यरित्या असल्यामुळे काय होईल, त्यामुळं एम्प्लॉई अँड मॅनेजमेंट यांच्यातील योग्य
काय होईल, एन्व्हायरमेंट, हेल्दी वर्क एन्व्हायरमेंट, काम करण्यास ठिकाणी योग्य पोषक असं वातावरण, हसत खेळत वर्किंग होईल त्या ठिकाणी. आणि त्यामुळं काय होईल, अचिव्हिंग द डिझायर्ड गोल्स, जे कोणते बिझनेसेसचे काय आहेत ध्येय उद्देश प्राप्ती आहेत, ते यश मिळवणे आहे, ते काय होईल, या दोघांमधील परफेक्ट म्हणजेच एम्प्लॉई अँड मॅनेजमेंटमधील या दोघांमधील परफेक्ट अंडरस्टँडिंगमुळं ते गोल्स म्हणजे जे बिझनेसचे गोल्स आहेत, बिझनेसचे उद्देश आहेत, ते साध्य करण्यात मदत होईल, सक्सेस मिळवण्यास. ऑर्गनायझेशन शुड थिंक अबाउट मॅक्झिमम प्रॉस्पेरिटी ऑफ एम्प्लॉईज अल्सो. आणि यामुळे संघटनेमध्ये, ऑर्गनायझेशनमध्ये कर्मचाऱ्यांचा फायद्याचा व त्याच्यामुळे काय होईल, प्रॉस्पेरिटी ऑफ एम्प्लॉई अल्सो, प्रॉस्पेरिटी कर्मचाऱ्यांचा विकास, त्यांचा फायदा यांचा विचार केला गेला पाहिजे. ऑर्गनायझेशन शुड थिंक, काय म्हणलंय, ऑर्गनायझेशन शुड थिंक अबाउट, काय करणे, विचार करणे. ऑर्गनायझेशन संघटनेनं कोणाचा विचार केला पाहिजे, तर कर्मचारी म्हणजेच एम्प्लॉईजचा, एम्प्लॉईज अल्सो, प्रॉस्पेरिटी ऑफ एम्प्लॉईज अल्सो. ऑर्गनायझेशन शुड थिंक अबाउट, संघटनेनं, बिझनेसच्या संघटनेनं यांनी काय केलं पाहिजे, विचार केला पाहिजे. कोणाचा, तर एम्प्लॉईच्या प्रॉस्पेरिटीचा, फायद्याचा, त्यांच्या विकासचा, डेव्हलपचा विचार करणं आवश्यक आहे. हा बिझनेस ऑर्गनायझेशनमधील फ्रेडरिक टेलर्स यांनी सांगितलेला सेकंड सायंटिफिक मॅनेजमेंट. एम्प्लॉई आणि मॅनेजमेंटमध्ये कसल्याही प्रकारचं कॉन्फ्लिक्ट, नॉट डिस्कॉर्ड, यामध्ये कसलाही वादविवाद नसता कामा नये. यानंतर प्रिन्सिपल ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंटमधील थर्ड प्रिन्सिपल, मेंटल रिव्हॉल्युशन, क्रांती करणे. कशातील, मेंटल रिव्हॉल्युशन, मानसिक क्रांती ज्याला असं म्हणण्यात आलं, मानसिक क्रांती, मेंटल रिव्हॉल्युशन. याचाच अर्थ मेंटली एम्प्लॉईज अँड मॅनेजमेंट यामध्ये मानसिकरित्या फिट असेल तर माणूस स्ट्रॉंग असतो. त्याच पद्धतीनं कशा पद्धतीचं वर्किंग असलं पाहिजे, हेल्दी वर्क एन्व्हायरमेंट असलं गेलं पाहिजे. त्याचनुसार थर्ड प्रिन्सिपल सायंटिफिक सांगणं, मेंटल रिव्हॉल्युशन, मानसिक क्रांती. टेलर इंट्रोड्यूस्ड द कन्सेप्ट ऑफ मेंटल रिव्हॉल्युशन, मानसिक क्रांतीची संकल्पना मांडली टेलर यांनी. धिस प्रिन्सिपल फोकस ऑन चेंज इन द ॲटिट्यूड ऑफ एम्प्लॉई अँड मॅनेजमेंट टुवर्ड्स ईच अदर. या हा प्रिन्सिपल मेंटल रिव्हॉल्युशन कशावरती फोकस करतो, चेंज इन द ॲटिट्यूड ऑफ एम्प्लॉई अँड मॅनेजमेंट टुवर्ड्स ईच अदर. हे प्रिन्सिपल, हे तत्त्व काय सांगतं, एम्प्लॉई, कर्मचारी, मॅनेजमेंट, व्यवस्थापन या दोघांकडे, एकमेकाकडे, एम्प्लॉई आणि मॅनेजमेंट यांच्यामध्ये टुवर्ड्स ईच अदर जे कोणते ॲटिट्यूड आहे, म्हणजेच जे कोणताही पाहण्याचा दृष्टिकोन आहे, तो बदल घडून आणण्यावर भर देतं. दोघांमधील जे काही मॅनेजमेंटमध्ये कॉन्फ्लिक्ट चालतं, ज्याच्यामध्ये वादविवाद चालतं, याद्वारे मानसिक क्रांती, मेंटल रिव्हॉल्युशन घडून आणलं. आणि या प्रिन्सिपलमध्ये या दोघांनीही म्हणजेच एम्प्लॉई आणि मॅनेजमेंट्सने पूर्णपणे कशावरती अवलंबून असल्यामुळे त्यांचे जे कोणते ॲटिट्यूड आहे तो दृष्टिकोन बदलून, चेंज करून, एकमेकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, एम्प्लॉई आहे आपल्याकडील हा आणि हा मॅनेजमेंट आहे, एकमेकांमध्ये दोघांमध्ये जो संघर्ष आहे, वर्किंग प्रॉब्लेम्स आहेत, हे न होता एक हेल्दी वर्क एन्व्हायरमेंट क्रिएट करणं म्हणजेच मेंटली स्टेबल होणं, मानसिकरित्या योग्य एम्प्लॉईज वर्किंग करणं म्हणजेच मेंटल रिव्हॉल्युशन क्रांती ते बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये वापरणं, हे प्रिन्सिपल्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट आहे. याद्वारे या थर्ड प्रिन्सिपल आहे, मेंटल रिव्हॉल्युशन्स. बोथ शुड बी रिअलाइज देअर इक्वल इम्पॉर्टन्स इन ऑर्गनायझेशन. या दोघांनीही म्हणजेच एम्प्लॉई आणि मॅनेजमेंट यांनी आपलं रिअलाइज करणे, आपले ऑर्गनायझेशनला गरज आहे हे लक्षात घेऊन आपले सर्व काही कॉन्फ्लिक्ट, वादविवाद बाजूला ठेवून बिझनेस
बिझनेस ऑर्गनायझेशनचे गोल अचीव करण्यासाठी एकत्रित येणे, मेंटली प्रॉपर करून वर्क काम करणे. दे शूड गिव्ह फुल कॉपरेशन फॉर अचिविंग गोल ऑफ ऑर्गनायझेशन. धिस विल इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटी अँड प्रॉफिट. यामुळं काय होईल, योग्य वातावरण निर्माण होईल आणि त्यामुळे काय होईल, अचिविंग गोल ऑफ ऑर्गनायझेशन. त्यामुळे बिझनेस ऑर्गनायझेशनमधील काय होईल, अचिविंग गोल ऑफ ऑर्गनायझेशन, जे कोणते उद्देश आहे, ध्येय आहे, यश आहे ते मिळवणं शक्य होईल. दिस विल इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटी अँड प्रॉफिट्स. यामुळं ऑर्गनायझेशनमधील काय होईल, संघटनेमधील कर्मचाऱ्यांचा फायद्यांचा काय होईल, एक प्रकारे उत्पादन क्षमता म्हणजेच प्रोडक्टिव्हिटी अँड प्रॉफिट म्हणजेच काय, उत्पादन क्षमता आणि नफा, बिझनेस ऑर्गनायझेशनचं प्रॉफिट, या दोन्ही सुद्धा मध्ये काय होईल, विल इन्क्रीज. या दोघांमध्ये सुद्धा वाढ होते. मेंटल रिव्हॉल्युशनमुळे जे कोणतेही एम्प्लॉईज आणि मॅनेजमेंट यांच्यातील वादविवाद कमी झाल्यामुळे या दोघांमुळे काय होईल, बिझनेस ऑर्गनायझेशनची प्रोडक्टिव्हिटी, उत्पादन क्षमता अँड प्रॉफिट या दोघांमधील इन्क्रीज होईल. म्हणजेच यांच्यामुळे उत्पादन, बिझनेस ऑर्गनायझेशनचं प्रोडक्टिव्हिटी, उत्पादन क्षमता आणि नफ्यामध्ये वाढ होते.